नमस्कार, मी धनश्री आणि मी माझ्या अनंत पंख या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मसाला बटाटा पुरी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। 2 बटाटे उकडून घेतलेले, 1 वाटी गव्हाचे पीठ, लसूण आले हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा गरा पुरी कुरकुरीत होण्यासाठी, अर्धा चमचा ओवा, तोही आपण हातावर चोळून टाकायचा आहे। मसाले आपण वापरणार आहोत, अर्धा चमचा लाल मिरच, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा कसुरी मेथी, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला। हे सर्व मसाले वापरून आपण पुरी बनवणार आहोत। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल। साहित्य पाहून झालं, आता ते आपण कसं बनवायचं ते पाहूया। आपण हे जे बटाटो आहेत ते आपण किसून घेऊया। बटाटो किसून झाला, आता आपण हे जे पीठ आहे ते आपण मिक्स करून घेऊया। तर 1 वाटी हे गव्हाचे पीठ, किसलेला बटाटो, एक चमचा गरा। हा ऑप्शनल आहे, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही टाका। ही फक्त पुरी कुरकुरीत होण्यासाठी आहे। नंतर हे जे मसाले आहेत हे घालून घेऊया। एक चमचा लसूण आले पेस्ट आणि हिरवी मिरची ही बारीक केलेली आहे। ओवा, तो असा हातावरती चोळून टाकायचा आहे असा। याच्यामुळे छान असा ओवा चुरून यातून खमंग असा वास येतो। चवीनुसार मीठ, हे आधी मिक्स करून घेऊया। नंतर आपण याच्यामध्ये कडक तेलाचं मोहन घालणार आहे, जेणेकरून आपली पुरी आहे ती एकदम खुसखुशीत होईल। अशा पुऱ्या खायला खूप छान लागतात। पावसाच्या वातावरणात जर तुम्ही अशी पुरी बनवली तर खाण्याची मज्जा काही वेगळीच असते बघा। आणि आता आपण याच्यामध्ये कडक तेलाचं मोहन घालूया। आणि वरतून कोथिंबीर घालून घेऊया। आणि हे मिक्स करूया। आपण हे मळून घेऊया। तर हे पीठ आहे ना, तर ते आपण घट्ट मळायचं आहे। खूप घट्टही नाही, पण थोडं घट्ट असायला पाहिजे, तरच आपली पुरी येईल। आता इथं मला पाणी लागते थोडंसं, तर आपण थोडंसं पाणी घालून मळूया। एकदम थोडंसं हलका हात घेऊन हे मळून घेऊया, कारण यामध्ये बटाटा आहे त्याच्यामुळे त्याच्या ओलसरपणामुळे ही पीठ मळून जाईल। एकदम 1 चमचाभर एवढं पाणी घेऊन मळायचं। काही वेळेला जर तुमचा बटाटा जर जास्त शिजलेला असेल तर ते नाही घेणार एवढं पाणी, ते त्याच्यामध्येच होऊन जाईल। तर अशा प्रकारे मी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर त्याच्यावर आपण थोडंसं तेल लावून पुन्हा मिक्स करून घेऊया। तर एक 10 मिनिटं हे आपण मुरण्यासाठी ठेवूया, जेणेकरून गरा जो आहे तो या पिठामध्ये भिजेल
आणि मसाले हे सगळे व्यवस्थित भिजतील. तर आपण हे 10 मिनिटं असंच झाकून ठेवूया. एक 10 मिनिटानंतर आपलं पीठ इथं पूर्णपणे मुरलेलं आहे. तर आपण याच्या पुऱ्या करायला सुरुवात करूया. तर तुम्ही पुऱ्या हे 2 प्रकारे पाडू शकता. एक तर असा मोठा गोळा घेऊन लाटून त्याच्यावर छोट्या छोट्या वाटीने पुऱ्या काढू शकता, किंवा एक छोटा गोळा घेऊन तुम्ही लाटूनही करू शकता. तर मी असा गोळा करून लाटणार आहे. पिठाची ही गरज नाही लाटताना, किंवा तुम्ही तेलावरही लाटू शकता, पण आपण तेलातच तळणार आहे म्हटल्यावर मी अशाच प्रकारे लाटत आहे. काही खाली चिकटतही नाही. तर मी अशी याची चपाती सारखं लाटून घेतलेलं आहे. तर या वाटीच्या साहाय्याने मी पुरी अशा प्रकारे मी इथे पुरे पाडून घेतलेले आहे. तर आपण ही प्लेट मध्ये काढूया आणि बाकीच्याही अशाच करून घेऊया. इथं आपल्या सर्व पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. तर आपण ह्या तळून घेऊया. इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. तर हे गरम झाले का आपण पाहूया. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण एक एक करून हे तळून घेऊया. मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे हे पुरी. एक 2 मिनिटानंतर आपण पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची. मी पाहू शकता पुरीमधून छान खमंग असा वास येत आहे. तर बाकीच्याही आपण अशाच तळून घेऊया. इथं आपली बटाटा मसाला पुरी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत अशी झालेली आहे. अशा प्रकारे ही रेसिपी इथं पूर्ण झालेली आहे. तर तुम्हालाही अशी रेसिपी घरी ट्राय करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि हो, तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.